नमस्कार मित्रांनो, आता सध्या आपण आहोत मेखरी विधानसभा मतदारसंघात आणि आता आपल्याबरोबर ज्यांची चर्चा आहे ते इंटरम आमदार राहिलेले तसे संजय रामोकर साहेब आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. काय विकास झाला आहे नाही आता बघूया. आणि विशेष म्हणजे इकडं आता मशाल आणि धनुष्यबाण आघाडी पाहायला मिळते. मग बघूया इलेक्शन कसं जातंय, काय टफ जातंय का, आघाडी मारते का आणि शिंदेगड साहेबांचा कसा प्रभाव चालतोय हे मतदारसंघात जाणून घेणार आहोत. साहेब प्रथमतः तुमचं मनापासून सरसे आपला विदर्भामध्ये स्वागत करतो. थँक्यू, धन्यवाद. बरं काय म्हणताय, लय धावपळ चालू आहे, कशी तयारी चालू आहे? एक तर चौथ्यांदा मला मेकर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. बरं. आणि मागच्या तिन्ही टर्ममध्ये मी वाढत्या मताधिक्यानं निवडून आलो. आणि मागच्या तिन्ही टर्मपेक्षा यावेळेचा माझ्या कार्यकर्त्याचा उत्साह पाहिल्यानंतर यावेळेस मी विक्रमी मताधिक्यानं या मतदारसंघात मायबाप जनता मला निवडून देईल विश्वास आहे. बरं आता काय वाटतं, बरं काय विकासाचे अजेंडे घेऊन पुढे जात आहे, काय सांगताय जनतेला? एकीकडे विकास कामाला सुरुवात माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ अजितदादा पवार साहेब झालेत. माझा 12.5 वर्षाचा कार्यकाल आणि 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये करोडो रुपयाची कामं, मी जर माहिती घेतली तर 4,500 कोटीची कामं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मी आणली. आणि जे काही आमचे याच ठिकाणी आपण जो काही या परिसरामध्ये हा तुम्ही माझी बाईट घेताय, यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि कठीण जो समस्या होती ती पेंटाकळी प्रकल्पाच्या कालव्याचं झालेलं हस्तांतरीकरणाचा विषय. म्हणजे पेंटाकळी धरण फुल भरलेलं आहे, परंतु आमच्या या परिसरातील शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा होत नव्हती, कारण की ते कॅनॉल खराब झाला आणि पाझरामुळं जमीन खराब होत होत्या. थोडा शेतकऱ्यामध्ये त्याचा 2 प्रवाह या ठिकाणी झाले होते. कॅनॉलमधल्या पाझरानं होणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान आणि समोरच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नव्हतं. मी सतत गेल्या 5-7 वर्षापासून पाठपुरावा करत होतो, पण तो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत आणि दुसऱ्याच महिन्यामध्ये आमच्या या पेंटाकळी प्रकल्पाच्या 585 कोटी कामाच्या 11 किलोमीटरचं हस्तांतरीकरण आणि त्याच्यामध्ये अनेक कामं आहेत. काय वाटतं साहेब, बरं एकंदरीत लाडक्या बहिणी भावांच्या पाठीमागे उभं राहतात का? निश्चित 100% यावेळेस लाडक्या बहिणीचा उत्साह पाहिल्यानंतर. पण एकंदरीत विरोधक जे म्हणताय की लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना केली पण दाजीचे कंबरडे मोडलेत महागाईने, याच्याकडे कसं बघताय? महागाई एक तर तुम्ही सोयाबीनला भाव वाढव म्हणता, तेलाचे भाव वाढणार, जागतिक आपला जे काय आपला गॅट करार त्याच्यामुळं जे आपला जे काय शेतमालाचे भाव जागतिक बाजारपेठेच्या याच्यावरती ठरतात. मागच्या वर्षी सोयाबीन कमी होती पण तुरीला भाव चांगले होते. आमच्या इकडे हळद पीक होतं, हळदीलाही चांगले भाव होते. पण असं थोडं चढ उतार या ठिकाणी होणार, परंतु याच सरकारनं शेतकऱ्याच्या भाव फरकाची रक्कम मागच्या काळामध्ये जे काही मागच्या वर्षी सोयाबीनचा भाव कमी होता तर 5,000 कोटी रुपये राज्यातल्या शेतकऱ्यांना. काय वाटतं बरं एकंदरीत आता उद्धव ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला माहिती आहे की ते क्लोज आहेत, पण कुठेतरी गुवाहाटीला गेल्यामुळे कुठेतरी जनतेत संभ्रम वाटतोय का? काय इलेक्शन लढवताना अडचण येते का? आता 2 शिवसेना समोरासमोर म्हणल्या पहिल्यांदाच. नाही, अजिबात माझा कुठलाच माझ्या मतदारसंघातील या मायबाप जनतेवरती त्याचा परिणाम झाला नाही. मी घेतलेला निर्णय, शिंदे साहेबांसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय समर्थपणे या मतदारसंघातील मायबाप जनतेनं मला साथ दिली आणि मोठ्या ताकदीनं माझ्या पाठीमागं उभे राहिले. आणि त्याच्याचमुळं मी या ठिकाणी ही जे आता मी तुम्हाला सांगितलं विक्रमी मताधिक्याने निवडून येईल. एक तर ही निवडणूक माझी राहिली नाही, उमेदवार म्हणून माझी कुठली जबाबदारी राहिली, ही माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आणि त्याच्यामुळं आता ही जनताच मला यावेळेस विक्रमी चौकार मारण्याची संधी या ठिकाणी देणार. पण एकंदरीत बघितलं गेलं तर आता तुम्ही 4थ्यांदा मैदानात उतरत आहे. आता सुशिक्षित रोजगारांचा प्रश्न आहे. काय विरोधक म्हणताय यांनी MIDC आणली नाही, MIDC आणली नाही, नेमकं काय मुद्दा आहे? विरोधकांनाच MIDCच्या कोर्टात मॅटर नेलेत, कोर्ट मॅटर पेंडिंग होते, त्याच्यामध्ये आता आपण त्याची बाजू मांडून ते क्लिअर केले. आता दोन्ही MIDC विकसित होण्याला सुरुवात आम्ही करतोय. त्याचसोबत आता आमच्या या समृद्धी होते एक नवनगर मेकर शहराच्या साबरा काबरा म्हणून ते विकसित करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. परंतु आमच्या त्या स्थानिक शेतकऱ्याचे 2 प्रवाह आहेत. एकीकडे भागीदारीत जमीन MSRDC घ्यायला तयार आहे आणि काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्हाला समृद्धीच्या रेटनं पैसे द्या, आम्ही जमीन द्यायला तयार आहोत. पण आता मला एक मुद्दा विचारायचा आहे साहेब,
आता लाडकी बहीण योजना केली, पण काय वाटतं बहिणी आता नेमकं कुठल्या भावाच्या मागे उभा राहते? आम्ही जे प्रचारात फिरतो ते स्वतःहूनच म्हणतात ना, आम्ही आता आमचा सक्का भाऊ बी एखाद्या दिवाळीला गेला तर 500,000 ताटामध्ये ओवाळणी टाकतो. आणि या भावानं शिंदे साहेबांना आम्हाला महिन्याला 1,500 रुपये दिले. पण 2 भाऊ राहतात ना, मग 2 भाऊ वंचित राहतील का मग? नाही नाही नाही, ते बी आमच्या सोबत ते आम्ही महायुतीच असल्यामुळे ते काय वंचित राहणार नाही. पण शिंदे साहेबांचीच लाडकी बहीण योजना वाटते, मग असं वाटत नाही का ही 2 भाऊ सुटू शकतात माग? आम्ही महायुतीच आता ते शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावावरती ते गेले, परंतु महायुतीमध्ये जे काही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्ष आमच्या सोबत आहेत, ती आता हे आमची सर्वांची लाडकी बहीण त्या महायुतीचे लाडकी बहीण. पण बरेच नेते म्हणजे भाजपवर असा आरोप करतायत. आता अजितदादाला तुम्ही त्या गटार घेतलं, मग तुम्ही मला असं विचारायचं की अख्खा महाराष्ट्र म्हणतोय अजितदादा जर इकडे घोटाळा करतायत 70,000 कोटीचा घोटाळा होता, तर इकडे त्यांना कोर्टात टाकण्याच्या ऐवजी इकडे मंत्रिमंडळात कसं काय घेतलं? यामुळे काय परिणाम होऊ शकतो का मतदारसंघात? माझ्या मतदारसंघात कुठल्या वरिष्ठ ज्या काही घटना आहेत त्या घटनेचा परिणाम होत नाही. या मतदारसंघामध्ये मला कोणी आमदार समजत नाही आणि मी एक पारिवारिक नातं निर्माण केले. जात धर्मपंथ याच्या पलीकडे जाऊन सर्व लोकांना एक मी एवढं जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध निर्माण केले. मला हा राजकारण म्हणजे 80% समाजकारण 20% राजकारण या भावनेनं या मतदारसंघात कामं करतो. सुखदुःखात जातो, लोकांच्या अडीअडचणी सोडवतो. वेळप्रसंगी गाडीला माझे कार्यकर्ते मला गाडीला हात दाखवा, गाडी थांबवा अशा प्रकारचं काम या केवळ या मायबाप जनतेच्या आशीर्वाद मी करत आलोय. काय वाटतं पुढचा उमेदवार टप आहे का? मला मी उमेदवार कोणती माहीतच नाही. मी माझी लढाई माझ्याशीच समजतो, कारण की मागचे 3 विक्रम मोडून मला यावेळेस विक्रमी मताधिक्यानं निवडून म्हणजे हे विक्रम तोडणारच म्हणायचं डायरेक्ट. बरं, कशी प्रचाराची धावपळ असते तुमची? प्रचार मी सकाळी उठल्यापासून सकाळी 7ला प्रचार सुरू होतो. मी घर टू घर जाऊन मतदाराचे आशीर्वाद या ठिकाणी घेतो आणि माझ्यासोबत आमचे हजारो कार्यकर्ते प्रचार रॅलीमध्ये या ठिकाणी राहतात. आणि मी म्हणेल मागच्या 3 विधानसभा मी लढल्यात त्यावेळेसची प्रचार यंत्रणा आताची प्रचार यंत्रणा पाहिली तिपटीनं लोक माझ्यासोबत येतात. पण आता कुठेतरी शेतकऱ्यांचा संभ्रम वाटतोय का? जर कुठेतरी पक्ष बदले नेता बदली झाल्यामुळे कुठेतरी सोयाबीनला भाव नाही, काय वाटतं एकंदरीत? काही संभ्रम जाणवतात का मतदारसंघात? अजिबात कुठल्या त्याच्या त्या गोष्टीचा परिणाम मतदारसंघामध्ये म्हणजे कुठं जाणवत नाही. शेतकऱ्यासाठी NDRFचे निकष बदलले, 1 रुपयामध्ये विमा दिला, भाव फरकाची रक्कम दिली, PM किसान CM किसानची योजना सुरू केली, मुलीला 12वी नंतरचं शिक्षण मोफत केलं. हे जे काही निर्णय शिंदे साहेबांनी घेतले ते शेतकरी हिताचे निर्णय असल्यामुळं शेतकरी थोडा सोयाबीनच्या भावामुळं मागं पुढं थोडं संभ्रम अवस्था होती, परंतु जे काही आता त्यांच्या आम्ही लक्षात आणून देण्याचं काम केलंय. आता कुठंतरी शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठलीच आमच्याबद्दलची शंका या ठिकाणी आली. काय वाटतं बरं, परत शिंदे सरकार सत्तेत येईल का? 100%. बरं, आता साहेब मला 2.5 वर्ष तुम्ही इकडेही होते, काय वाटतं कुणाचं काम चांगलं वाटतंय? म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं का उद्धव ठाकरे साहेबांचं? थोडक्यात अनुभव सांगा आम्हाला. एकीकडे मी उद्धव साहेब ठाकरे यांच्या म्हणजे सरकारमध्येही काम पाहिलं आणि शिंदे साहेबाचे सरकारमधलं कामं मी पाहिलं. 2.5 वर्षात माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मला 25,000 रुपये भेटले 2.5 वर्षात. 2.5 वर्षात आणि 2 एकाला 10 आणि एकाला 15,000 रुपये आणि राज्यात 2.5 कोटी रुपये. आणि या शिंदे साहेबांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 361 कोटी रुपयाचं मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत गेली. आणि माझ्या मतदारसंघात जर माहिती होती 1.5 कोटीपर्यंतची मदत, मी 5-5 लाखापर्यंतची मदत, 50,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5,000, 5 लाख अशा प्रकारची मदत या मतदारसंघामध्ये जे माझ्याकडं दवाखान्या संदर्भातले पत्र आले त्याच्यावरती मुख्यमंत्री निधीतून मी आमची भरीव अशी मदत आमच्या या गोरगरीब जनतेला या ठिकाणी केली. हा मोठा फरक त्यांच्या आणि याच्यामध्ये निघतोय. त्याचसोबत मागच्या काळामध्ये कुठलंही पत्र दिलं तर त्याच्यावरती एन्डॉर्समेंट होऊन ते पत्र काही खाली डिपार्टमेंटला येत नव्हतं. CM साहेबाचं असं मी एक वेळेस 10-20 साहेबांच्या खिशाला 2-2 पेनार. आता चालता आम्ही कुठेही सह्या घेतो, ते बोनटवर सह्या करतात, कुठे गाडीत बसायचे असले पत्र दिले सह्या करतात. आम्हाला बघितलं तर आवाज देऊन. आमचे मागच्या वेळेस अशी परिस्थिती आम्ही भेटायचं तर आम्हाला मिळत नव्हती. 5-5 तास बसून वर्षावरती बसलो, मातोश्रीवर गेलो, वेळ भेटत नव्हता. म्हणजे आमदार असून तुम्हालाच भेटायला वेळ? आमचे कार्यकर्ते म्हणायचे ना आमदार साहेब आम्हाला भेटायला नाही त्यांना.
आता आमचा मलाच भेटत ना तर त्यांना मग कधी यांना कुठं आमचा अपमान सांगू आम्हाला हा बरोबर बाबा अहो जेवण महत्वाचं नाही मतदारसंघ महत्वाचा आहे राव. हा बरं बोला. बरं मला एकच सांगायचं विचारायचं आहे जाता जाता साहेबांनाही भूक लागली कार्यकर्त्यांनाही भुका लागलेले आहेत. जाता जाता एकच प्रश्न विचारतो साहेब अजून काही मतदारसंघ म्हणतोय पाणी आलं नाही नेमकं काय नाही माझ्या मतदारसंघात म्हणजे फक्त विरोधक बोलतोय टीका करताय. आता त्यांना ते त्यांचं जजमेंट ते बघतात. माझ्या मतदारसंघात बऱ्याच जलजीवनच्या मिशन आपल्या जलजीवन मिशनच्या योजना मंजूर झाल्यात. काही ठिकाणी काम सुरू करण्यात विलंब झाला हे मान्य करतो कारण की काही ठिकाणी पाणी असल्यामुळे विहीर सुरू शकलो नाही. त्यानंतर काही शेतकऱ्याच्या शेतातून पाईपलाईन टाकायच्या त्या शेतकऱ्या त्याच्यामध्ये अडचणी होत्या माल होता आणि ह्या टेक्निकल अडचणी आल्यामुळं कामं थोडं विलंब त्याच्यामध्ये झाला. परंतु हे कामं होत असताना संबंधित लोकांच्या अडचणी जाणून त्यांच्या अडचणीवर ह्याच्यावरती थोडंसं समन्वयानं बसून मिटून तशा पद्धतीनं करणं आणि त्याला थोडा उशीर लागतो आहे. पण यांना दुसरं काही आता बोलायला नाही म्हणून काहीतरी खोटे आरोप करायचे आणि अशा पद्धतीने लोकांना काहीतरी संभ्रम अवस्थेमध्ये टाकायचं. परंतु या मतदारसंघातली जनता खुळी नाही. त्यांना सर्व परिस्थिती मतदारसंघाची माहीत आहे. मी काय आहे कसा काम करतो हेही मायबाप जनतेला या ठिकाणी माहीत आहे. त्याच्यामुळं या मतदारसंघातल्या लोकांचा 100% माझ्यावरती विश्वास आहे. त्याच्यामुळं मी काय फरक पडायचा नाही म्हणे की त्यांनी कितीही आरोप केले इव्हन जर आम्ही जर जास्त जोरात आमचे कार्यकर्ते भेटले तर ना त्याचं डिपॉझिट अशी परिस्थिती साहेबांनी तर डायरेक्ट सांगितलेलं आहे पुढच्या बारीने डिपॉझिट साहेबांचा असा अंदाज आहे पुढच्या उमेदवाराचं जर कार्यकर्ते जास्त फिरले तर डिपॉझिटही जप्त होऊ शकते आणि निवडणूक जरा वेगळीच होऊ शकते. तर पात्र आपला विदर्भ न्यूजवर